RCH पोर्टलमध्ये ANCला आभा लिंक कशा पद्धतीने करावी याची माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया। प्रथम या ठिकाणी Googleवर जाऊन RCH असं टाईप करा। सर्च केल्यानंतर पहिल्या लिंकवर क्लिक करा। त्यानंतर तुमचं राज्य सिलेक्ट करा। यूजर ID पासवर्ड टाकून कॅप्चा टाका आणि जनरेट OTP या बटनवर क्लिक करा। ANMच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जो OTP गेलेला आहे तो OTP एंटर करा आणि लॉग इन व्हा। लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही ज्या ANCची माहिती भरणार आहात ते पहिले गावाचं लोकेशन सेट करा। म्हणून सेट लोकेशन या बटनवर क्लिक करा। सेट लोकेशन या बटनवर क्लिक केल्यानंतर जी ANC ज्या गावातील आहे ते गाव सिलेक्ट करा आणि सेट या बटनवर क्लिक करा, जेणेकरून आपण त्या गावातल्या ANCची माहिती या ठिकाणी भरणार आहोत किंवा आभा क्रिएट लिंक करून आभा आपण लिंक करणार आहोत। ANC सर्च करण्यासाठी होम बटनवर क्लिक करा। होम बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्च बार ओपन होईल। इथे तुम्ही RCH नंबर एंटर करा। सदरच्या ANCचा RCH नंबर एंटर करून आपल्याला या ठिकाणी गो या बटनवर क्लिक करायचं आहे। गो या बटनवर क्लिक केल्यानंतर सदरच्या ANCची आपल्यासमोर माहिती येणार आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जेव्हा ANCची माहिती अपडेट करतो किंवा आपल्याला आभा लिंक काढून जर लिंक करायचं असेल तर सदरच्या ANCचे नाव हे आधारवर जसे आहे त्याच पद्धतीने असणे अत्यंत आवश्यक आहे। आता या ठिकाणी मी ANC सर्च केलेले आहे, परंतु या ANCचं संपूर्ण नाव या ठिकाणी नाही, आपण बघू शकता। तर या ठिकाणी आपल्याला त्यांचं प्रथम संपूर्ण नाव आणि जन्मतारीख अपडेट करून घेणं आवश्यक आहे। त्यासोबतच समोर आपल्याला 3 ऑप्शन दिसतात। लिंक याचा अर्थ होतो की आपल्याला या ठिकाणी अगोदरच तुम्ही आभा ID काढला असेल तर डायरेक्ट लिंक करा आणि जर तुमच्याकडे आभा ID नसेल, तुम्हाला आभा ID काढून लिंक करायचा असेल तर क्रिएट लिंक या बटनवर क्लिक करा आणि जर तुम्हाला सदरच्या ANCची माहिती अपडेट करायची असेल तर स्किप या बटनवर क्लिक करा, जेणेकरून आपण सदरच्या ANCची प्रथम या ठिकाणी माहिती अपडेट करून घेऊया। सदरच्या ANCचे नाव या ठिकाणी अपडेट करून घ्यावयाचे आहे। नाव अपडेट करताना एक विषय लक्षात घ्या की आधारवर जशा पद्धतीचे नाव आहे त्याच पद्धतीचं सेम असणं अत्यंत आवश्यक आहे। सिंगल वर्ड देखील आपण या ठिकाणी जर मिसिंग केला तर आभा क्रिएट होणार नाही आणि लिंक देखील होणार नाही। त्यामुळे या ठिकाणी आधार कार्डवर जसे नाव आहे तसेच या ठिकाणी मेन्शन करा आणि जन्मतारीख देखील या ठिकाणी करेक्ट असणं आवश्यक आहे। जशी आधारवर आहे तशीच जन्मतारीख टाकून या ठिकाणी खाली सेव्ह या बटनावर क्लिक करा। सेव्ह या बटनवर क्लिक केल्यानंतर सदरची इन्फॉर्मेशन सेव्ह होईल आणि आपणास धिस इन्फॉर्मेशन किंवा धिस रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल। त्यानंतरच हे नाव आणि जन्मतारीख अपडेट झाली असं या ठिकाणी समजूया। आपण देखील बघू शकता की आपल्याला या ठिकाणी तसा मेसेज आलेला आहे आणि आपलं रेकॉर्ड देखील सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे। तर आपण या ठिकाणी परत होम पेजवर जाऊया, सर्च ऑप्शनवर जाऊया आणि परत RCH ID टाकून सदरच्या ANCला सर्च करूया, जेणेकरून परत आपल्याला त्या ANCचं नाव आणि जन्मतारीख अपडेट झाली का हे बघता येईल आणि त्यानंतर आभा कार्ड जनरेट करून आपण लिंक देखील करूया। तर प्रथम या ठिकाणी RCH नंबर एंटर करून घ्या। RCH नंबर एंटर केल्यानंतर गो या बटनवर क्लिक करून या ठिकाणी स्क्रीनवर सदरची ANC सर्च केलेली आहे आणि आपणास बघता येईल की सदरच्या ANCचे नाव या ठिकाणी अपडेटेड झालेले आहे। आता या ठिकाणी क्रिएट अँड लिंक या बटनवर क्लिक करून आभा जनरेट करून सदरच्या ANCचं RCH पोर्टलला आभा लिंक करणे सहज शक्य होईल। तर क्रिएट अँड लिंक या बटनवर क्लिक करा। आपल्यासमोर अशा पद्धतीची एक विंडो ओपन होईल। इथे आधार OTP अँड डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन हे 2 ऑप्शन आपल्यासमोर ओपन होतील। तर या ठिकाणी डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन या ठिकाणी आपल्याला टिक मार्क करायचा आहे आणि या बॉक्समध्ये चेक मार्क करून पुढे जायचं आहे। इथे ANMचं नाव सिलेक्ट करा। पुढच्या ऑप्शनमध्ये आशा असेल तर आशांचं नाव सिलेक्ट करा आणि इथे ANCचं आधार कार्ड मेन्शन करा। जे आधार कार्डवर नंबर आहे तो करेक्ट मेन्शन करणं अत्यंत आवश्यक आहे। आधार कार्ड मेन्शन केल्यानंतर आपण आता पुढची स्टेप आभा लिंक क्रिएट करण्याची असणार आहे। म्हणजे या ठिकाणी सदरच्या ANCचं आधार कार्ड तयार होणार आहे, तसेच लिंक देखील होणार आहे। व्हेरीफाय डाटा यावर क्लिक करा। व्हेरीफाय डाटा यावर क्लिक केल्यानंतर जर आपली माहिती संपूर्ण बरोबर असेल तर डेफिनेटली इथे आभा नंबर आपल्या समोर येईल आणि सदरच्या लाभार्थी यांचं RCH पोर्टलमध्ये आभा लिंक देखील होईल। तर इथे आपण बघू शकता की सदरची लाभार्थी ANC यांचं आभा नंबर जनरेट झालेला आहे आणि शिवाय लिंक देखील झालेला आहे। इथे 2 ऑप्शन आपल्या समोर आहेत, त्यापैकी प्रिंट आभा कार्ड यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही PDF स्वरूपात सदरचे कार्ड डाउनलोड करून लाभार्थी यांना शेअर देखील करू शकता
आणि तुमच्या कार्यालयीन कामकाजासाठी जतन देखील करू शकता. तर अतिशय सोप्या पद्धतीनं आपण या ठिकाणी आभा कार्ड कशा पद्धतीने क्रिएट करावं, लिंक करावं आणि तसंच आभा कार्ड आपण या ठिकाणी डाउनलोड देखील करू शकतो. तर या छोट्याशा व्हिडिओमधून RCH पोर्टलमध्ये ANCचे आभा कार्ड तयार करून लिंक कशा पद्धतीने करावी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला आशा आहे हा व्हिडिओ आपणास समजला असेल आणि आपण अशा पद्धतीने कितीही ANC RCH पोर्टलला सहज घरी बसल्या लिंक करू शकता. ही माहिती आपणास आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर